अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री देवै नमः. जय जय अंबिके शंकरप्रिये, मूल प्रकृती महामाये. तव नाम स्मरणे संकट जाये, तृण अग्नी न्यायवत. ऐसिया तुझे पवित्र नामी, सदा तत्पर राहिलो आम्ही. आता नेई मोक्षधामी, संसार दुःखे निवटुनिया. असो पूर्वाध्यायी कथन, नारायणी स्तुती जाण आणि देव्यवतार निरूपण केले निजमुखे देवांसी. आता पुढील चरित्र ऐका चित्त देऊनी सर्वत्र, जे का श्रवण पठणे पवित्र भुवनत्रया करीत असे. देवी म्हणे देवान लागून, जो एकाग्र चित्त होऊन नित्य हे महात्म्य पठण करून तोषवील मज लागी. तयाच्या सकल बाधेते निसंशय स्वये नाशिते. इह परत्रीम सौख्य त्याते देऊनिया तोषवीन. मधुकैटभांचे घातन आणि महिषासुराचे मर्दन, शुंभ निशुंभांचे निर्दलन यांचे कीर्तन करतील जे. अष्टमी चतुर्दशी नवमीसी, जे होऊन एकाग्र मानसी श्रवण करीती महात्म्यासी प्रेम भक्ती करुनिया. तयासी किंचित पाप आपदा, दारिद्र्य दुःख न होय कदा. प्राप्त होई सर्व संपदा, यांचे पठणही करत्यासी. इष्टजनांचा वियोग काही कदा काळी होणार नाही. तस्कर आणि शत्रूंचे भयही त्यासी कदा असेना. राजापासुनी अग्निपासुनी तयांपासी भय न होय जनी. शस्त्रांचे जलाचे त्या लागुनी भय कदाही असेना. या कारणास्तव जाण, माझे हे महात्म्य पवित्र पूर्ण. एकाग्र चित्ते श्रवण पठण कर्त्यासी कल्याण होईल की. महामारीपासून सर्व नाना परींचे उपद्रव, तैसेची त्रिविध उत्पाद भाव शांत करी महात्म्य हे. माझ्या मंदिराच्या ठाई जाण, याचे करील श्रवण पठण. त्याच्या सन्निधाना ते टाकून मी न जाई कदापि. जेथे महात्म्याचे पठण, तेथे माझे सानिध्य जाण. सर्व काळ वास करून मी राहे तयापासी. कोठे कोठे पठण करावे, ते सांगते ऐका स्वभावे. बलिप्रदान करिता भावे, पठण याचे उत्तम. पूजेच्या ठाई जाण, अवश्य करावे याचे पठण. आणि होमाचे काळी पूर्ण महात्म्य पठण करावे. श्रवण अथवा पठण दोन्हींचे फळ समसमान. परी एकाग्र चित्ते करून सादर मात्र असावे. जाणुनी अथवा न जाणत बलिपूजा करिता निश्चित. आणि अग्नीचे ठाई होम देत प्रेम धरुनी मानसी. त्या बलिपूजेते आणि होमाते मी ग्रहण करीन निश्चिते. बहुत असे आवडी माते होमाची आणि पूजेची. प्रतिवर्षाचे शरत्काळी महापूजा करावी तत्काळी. पूजा काळी मिळवणी सकळी महात्म्य श्रवण करावे हे. सर्व बाधेपासून मुक्त ते होती धनधान्य सुतान्वित. माझ्या प्रसादे करून समस्त अर्थप्राप्ती होईल तया. मी बोलते याचा संशय, धरू नका हाची निश्चय. सर्वदा तयासी होय विजय, महात्म्य श्रवण करत्यासी. महात्म्य पराक्रम उत्पत्ती, जो का श्रवण करी निश्चिती. तेणे कालादिकांचे भयचित्ती, धरू नये सर्वथा. जो का महात्म्य करी श्रवण, त्याचे शत्रू पावती मरण. त्याचे होय सदा कल्याण, संशय नाही सर्वथा. श्रवणार्थीयासी कल्याण, हे तव आश्चर्य नव्हे जाण. परितयाच्या कुळासी पूर्ण, आनंद होय सर्वदा. सर्व शांती कर्माचे ठाई जाण, अवश्य याचे करावे पठण. जाहलिया दुःख प्रदर्शन, श्रवण याचे करावे. हे महात्म्य श्रवण करिता ग्रहपीडा नासती तत्वता. सर्व उपसर्गांची शांतता होय येणे करुनिया. दुःस्वप्नांचे सुस्वप्न होय, बालग्रहाची पीडा जाय. सर्व रोगनाशाचा उपाय महात्म्य श्रवण असे हे. वियोग होता स्त्री पुरुषांचा, पुन्हा संयोग होय साचा. सगळ्यांची मैत्री करण्याचा हाची उपाय निर्धारे. दुवृत्ताची बळे सकळ, येणेची लया जाती तत्काळ. भूत प्रेत पिशाच केवळ, नाश पावती पठणेची. सर्व माझे हे महात्म्य देख, जाणावे मम सन्निधकारक. माझी पूजा संवत्सरिक, मम प्रित्यर्थ करावी. मज कारणे बलिदान,
मेषाश्व महिषादी पशु जाण, तद्भावे पौष्टिक पशु करून बलिदान करावे. अथवा कुष्मांड फळाचा बळी यथाधिकारे अर्पावा तत्काळी, तितुक्या पशुच्या रोमावळी पशुशरीरी असतील. प्रतिरोमी सहस्रवर्ष दुर्गालोकी वास विशेष, त्यासी घडेल सावकाश यासी संशय असेना. अश्विन शुक्ल प्रतिपदेसी कलश स्थापुनी विधीसी, उपवास करावा अष्टमीसी नवमीसी होय पारणे. तेची दिवसी बलिप्रदान अपराह्नकाली करावे जाण, आणि कुमारिका पूजन अवश्य ते दिवसी करावे. मुळावरी सरस्वत्या वाहन श्रवण नक्षत्री विसर्जन, विजयादशमीसही पूजन करुनी मग विसर्जावे. 3, 5 अथवा 7 अथवा 9 दिवसपर्यंत नवरात्र करावे एक भुक्त, नक्त अथवा उपोषणे. स्त्री पुरुषांनी करावे व्रत, सर्व वर्णासी असे उचित. अभ्यंग दंत धावन निश्चित, पुष्पादी ग्रहण करावे. अंजन आणि तांबूल जाण, कुंकुमयुक्त वस्त्रे आपण, यथाधिकारे यांचे धारण उपवासी करावे. अशौच अथवा रोगग्रस्त रजस्वला जाहलिया निश्चित, स्वये उपवास व्रत कायिक नियम करावे. जपपाठ अर्चन स्तवन अन्यद्वारे करवावे जाण, नवरात्रीचे अंती पारणे स्वयमेव करावे. अशौचांती ब्राह्मण भोजन करावे, ब्राह्मणासी दान. नक्षत्रयोग नसता जाण, तिथी ग्रहण करावी. सप्तमीपासून 4 दिन केलिया सरस्वती पूजन, लिहिता वाचता अध्ययन करिता दुःख जातसे. नित्य राजोपचारे करून महापूजा करावी जाण, नवरात्री चंडिका पूजन केलिया अनंत फळ होय. ब्राह्मण भोजन कुमारी पूजन नित्य यथाशक्ती करावे आपण. कुमारी पूजनाचे विधान एकाग्रचित्ते श्रवण करा. कुमारी असावी रोगरहित, कुरूप नसावी निश्चित. अंगी व्रणछिद्रे विवर्जित, स्ववर्णाची असावी. 1 वर्षाची कन्या जाण, तिचे करू नये पूजन. 2 संवत्सरापासून 10 वर्षांत पूजावी. 2 वर्षांची कुमारी जाण, मुख्य तिचे करावे पूजन. 3 वर्षांची त्रिमूर्ती पूर्ण, पूजन भावे करावे. 4 वर्षांची कल्याणी, 5 वर्षांची रोहिणी, 6 वर्षांची काली म्हणोनी नाममंत्रे पूजावी. 7 वर्षांची चंडिका, 8 वर्षांची शांभवी देखा. 9 वर्षांची दुर्गा ऐका, 10 वर्षांची सुभद्राती. या प्रकारे करून नवकन्यांचे करावे पूजन. मुख्य नाममंत्र जाण, बोलिला असे पुराणी. श्रुती स्मृतींचे मंत्र म्हणती, परिणाम मंत्र अंती जपती. म्हणोनी तोची मंत्र निश्चिती, मुख्य असे परियेसा. नाममंत्राचे लक्षण, प्रणव आधी उच्चारून नामासी चतुर्थी लावून नमः अंती म्हणावे. असो प्रतिपदेसी कलश पूजून आरंभावे पूजानुष्ठान. उपांग ललिता व्रत पूर्ण पंचमी दिवसी करावे. सप्तमी दिवसी सरस्वती मूळ नक्षत्री पूजा करीती. दशमीसी पुस्तक शस्त्रे पूजिती, मग करीती विसर्जन. अष्टमीसी अकस्मात कोट्यवधी योगिनींसहित प्रकट जाहली ती निश्चित महामाया जगदंबा. चैत्रशुद्ध अष्टमी दिनी जन्मली देवी महाभवानी. म्हणवुनी उपवासा लागुनी योग्य असती हे दिवस. असो नवरात्रामध्ये जाण, जयासी न घडे उपोषण. तेणे अष्टमीसी तरी पूर्ण उपोषण करावे. यद्यपि न घडे सर्वांस पुत्रवंते करावे विशेष. नवमी दिवसी समाप्तीस होम पारणे करावी. नवमी दिवसी अपराह्नी बलिदान करावे देवी लागुनी. दशमी दिवशी सर्वांनी मिळोनी सीमोल्लंघन करावे. सायंकाळी दशमीस जाण, श्रवणयुक्त सीमोल्लंघन. अश्मंत कशमींचे पूजन नाममंत्रे करावे. या नवरात्रामध्ये जाण, आधारी पुस्तक स्थापून मग करावे महात्म्य पठण. करी घेता निष्फळ होय. प्रतिदिनी नवमीपर्यंत महापूजा करावी निश्चित. समारंभ करावा बहुत, ती पूजा वार्षिकी जाणावी. संवत्सरामध्ये 9 दिन नवरात्र महात्म्य थोर जाण. व्हावयाचे काय कारण एकाग्रचित्ते श्रवण करा. पुलस्तीच्या वंशी जन्मले,
रावण कुंभकर्ण वरे मातले, सर्व देव बंदी घातले, कारी योजिले सर्वही. ब्रह्मदेवे पंचांग सांगावे, इंद्रे पुष्पहार गुंफावे, रावणाच्या गळा घालावे, तोषवावे सकळीके. चंद्राने छत्र धरावे, सूर्याने दीप पाजळावे, वरुणाने उदक भरावे, तीर्थ समुद्रा लागोनी. अग्नीने सर्व वस्त्रांचे मळ, क्षालन करावे तत्काळ, गणपतीने पशुसकळ, रावणाचे राखावे. वायूने रावण गृहीची धूळ, सर्वदा केर काढावा सकळ, षष्ठी देवतेने तत्काळ, बाळंतपणे करावी. ऐसी सहस्र स्त्रिया जाण, 1,00,000 पुत्र संतान, 1,15,00,000 पौत्रप्रमाणे, रावणाचे असती पै. अष्टभैरव जे का प्रबळ, रावणाचे ते कोतवाल, त्यांनी जागुनी केवळ, चौकी पहारा करावा. मल्हारी देव जाण, तेणे करावे केशकृंतन, नवग्रहांनीही मिळवून, आज्ञे करून वर्तावे. या प्रकारे कार्यार्थी केले, कित्येक बंदी घातले, देव ऋषी त्रास पावले, शरण गेले ब्रह्मयासी. तेणे विष्णूसी प्रार्थिले म्हणून, राम लक्ष्मण जाहले उत्पन्न, त्यांनी युद्ध केले दारुण, लंकेवरी रावणाशी. इंद्रजित कुंभकर्ण, या दोघांचे केले हनन, परी रावणासी मरण, कैसे होय कळेना. रावणासी अमरत्वाचा वर, हृदयी अमृत कलश साचार, संग्रामी त्याचे छेदिता शीर, पुन्हा उत्पन्न पै होय. तेव्हा राम चिंताक्रांत जाहले, सर्व देवांचे संकट पडले. मग ब्रह्मदेवे जागृत केले, महामायेसी ते काळी. रामासी भावा जय प्राप्त, रावणासी मृत्यू निश्चित, म्हणून ब्रह्मदेव त्वरित, जागृत करिता जाहला. अश्विनी शुद्ध प्रतिपदेसी, देवी जागृत झाली निशी, चंद्रदर्शन नसता रात्रीसी, जागी जहाली महामाया. म्हणून चंद्राचे दर्शन, ते दिवसी न घ्यावे आपण, असो रामासी जय होईल जाण, ऐसा वर दिधला. मग सर्व देव ऋषी मिळून, निश्चय केला आपुले मनी, रावण मरेपर्यंत सर्वांनी, आराधावी जगदंबा. ऐसा सर्वांनी निश्चय करून, मग मांडिले अनुष्ठान, कलश स्थापना देवी पूजन, चंडीपाठ आरंभिला. कुमारी पूजन उपोषण, यथाशक्ती ब्राह्मण भोजन, सर्व देव ऋषी मिळून, अनुष्ठान चालविती. इकडे देवीचे आज्ञे करून, युद्ध मांडिले अतिदारुण, 7 दिवसपर्यंत जाण, अहोरात्र युद्ध केले. मग अष्टमी दिवसी देख, मरण पावला दशमुख, कोट्यावधी योगिनींसह सुरेख, तै प्रकट जाहली जगदंबा. ब्रह्मा आदी करुणी देव, सर्व आनंदले तेव्हा, नाना परीचे वर अपूर्व, पाऊन स्तवती देवी ते. मग देवीच्या आज्ञे करुणी, नवमीसी होम पारणे सारून, देवी कारणे बलिप्रदान, केले अपराण्णी देवांनी. इकडे रामे विभीषणाला, लंका राज्य स्थापन केला. मग दिव्य देऊनी सीतेला, निघता जाहला सुमुहूर्ते. अश्विनी शुक्ल दशमी जाण, सायंकाळी नक्षत्र श्रवण, विजय नामाचा काल पूर्ण, तारका उदयी जाणावा. तो विजयकाल सकळीक, सर्व कार्यार्थ साधक, प्रयाण मुहूर्ती विशेषक, सर्व कामना सिद्धी होती. विजयकालाची म्हणोनी, विजयादशमी म्हणती जनी, तो विजय मुहूर्त पाहुनी, निघता जाहला काकुस्थ. सर्व देवतांसहित जाण, करोनिया शमीपूजन, केले शमीसी प्रिय भाषण, मग पुष्पकी बैसला. ईशान्येसी गमन केले, आला अयोध्ये लागून, सर्व सुहृदादी जनांना भेटोन, राज्य करिता जाहला. सर्व देव ऋषींसी आनंद, जाहला तुटले अवघे बंद, सीमोल्लंघन केले प्रसिद्ध, स्वेच्छाचारे दशमीसी. या कारणास्तव जाण, विजया दशमीसी पूजन, करावे ईशान्येसी सीमोल्लंघन, शमी पूजने जयप्राप्ती. नवरात्री आणि विजयादशमीस महापूजा करावी विशेष, त्या पूजेच्या कारणे अवश्य वार्षिकी पूजा म्हणावी. हा नवरात्र विधी कथन केला कालिका पुराणावरून, रायाचेही पूर्वज जाण, नवरात्र करीते जाहले. कल्पपरत्वे अवतार, होती जाती वारंवार, कथाभेदही साचार, अनेक परी असती ते. महानवमी दिवशी जाण,
जे करावे देवी पूजन, त्याचा महिमान कळे पूर्ण. ब्रह्मादिका हरिहरा, जो सुगंध पुष्पतोये करून, देवी कारणे घाली स्नान. तो जाय वैकुंठा लागून, संशय नाही सर्वथा. क्षीरे करुनी जो घाली स्नान, तया प्राप्त इंद्रभुवन. दधी स्नान अर्पिता जाण, शिवलोकासी पावितो. घृतस्नान घालिता आपण, दशपूर्वजांसहित जाण. दशवरज घेऊनी दुर्गालोकी वास करी. जो का पंचगव्याचे स्नान, अर्पितसे देवी लागून. सर्वदा विष्णूचे सन्निधान, तया लागी होतसे. कपिला धेनूचे दुग्धघृत, त्याचे शतगुणे पुण्य होत. इक्षुरसे जो स्नापित, तोही पावे विष्णुलोका. जो मधुस्नान घाली आपण, त्याचे समस्त पितृगण सहस्र वर्षेपर्यंत जाण. तृप्त होती निर्धारे. स्नानासी अर्पिता तीर्थजळ, अश्वमेघाचे पावे फळ. गंधोदक स्नाने केवळ, महिमा पावे चंद्रलोकी. कर्पुरोदकी सुगंध पदार्थ, जो तेणे घाली स्नान यथार्थ. स्वर्गलोकी सुगंध अर्थ, प्राप्त होती तयासी. क्षीरकुशाग्र अक्षता जळ, दधी सर्षप यवदुर्गा तिळ. मधुकुंकुभ गोरचनादी सकळ, 12 पदार्थ अर्घ्याचे. मंत्रयुक्त अर्घ्य देवीसी, जो का अर्पण करी विशेषी. तो 10 वर्षी दुर्गालोकी वास करी. उदक कुशाग्र क्षीर तंदुळ, दधी घृत सर्षप तिळ. अष्टांग अर्घ्य हा केवळ, अर्पिता सायुज्य पावे तो. चंदन कर्पूर गोरचन, अगरू कस्तुरी कुंकुम जाण. सुगंधे करीतसे लेपन, 4ही पुरुषार्थ पावे तो. नाना परीचे अर्पिता पुष्प, तत्काळ होय तो निष्पाप. याची जन्मी देवी स्वरूप, प्राप्त होत तयासी. कृष्णागरू कर्पूर चंदन, दशांग गुगुळ धूपार्पण. केलिया पावे दुर्गा भुवन, यासी संशय असेना. घृतदीप लाविता प्रसिद्ध, तयासी घडे अश्वमेध. तैलदीप लाविता अगाध, वाजपेय घडे त्यासी. जितुका दीपांचा संघात, दीप लावी घृतयुक्त. तितुके कल्पसहस्रपर्यंत, दुर्गालोकी वास करी. शर्करायुक्त पायस, जो अर्पण करी देवीस. सकळ राज्यप्राप्ती त्यास, संशय नाही सर्वथा. देवीसी चतुर्विध अन्न, षड्रस आणि पक्वान्न. संतती संपती ऐश्वर्यपूर्ण, प्राप्त होय तयासी. जो देवीसी वस्त्रे अर्पित, त्यांसी जितुके तंतु असती निश्चित. तितुके वर्ष सहस्रात, वास करी दुर्गागृही. छत्रे चामरे अलंकार, व्यजन आदर्शादी सादर. तांबूल दक्षिणा समग्र, जे जे पदार्थ अर्पावे. त्यांच्या अनंत गुणे निश्चित, आपणा लागी प्राप्त होत. अंती निर्वाण मोक्ष पावत, संशय चित्तीन धरावा. देवी म्हणे देवान लागून, मज करावे सर्व भोग अर्पण. तर्पण होम विप्रभोजन, वार्षिकी पूजा करावी. संवत्सरे करुनी पूजन, माझी साधावी प्रीती जाण. माझे चरित्र श्रवण पठण, प्रेमभावे करावे. पातकाचा करी नाश, आरोग्यता पाठकास. भूतांपासूनी रक्षणास, हे महात्म्य करीतसे. सकळ शत्रूंचे भय जाय, सदा शुभफल प्राप्त होय. दावाग्नीचे नाही भय, जरी वेष्टिले तयाने. तस्करांनी जरी वेढिला, शत्रूंनी तो जरी धरिला. सिंह व्याघ्रादिकी गाठिला, घोरवनी यद्यपि. राजाने क्रोध पाऊन, आज्ञापिला वधा लागून. बंध पावला असता जाण, घूर्णीत जाहला वायूने. समुद्री नौकेमध्ये बैसला, संग्रामी शस्त्रपात घडला. घोर बाधा जाहली तयाला, कळा लागल्या सर्वांगी. स्मरता माझे हे चरित, सर्व संकटांपासून मुक्त होत. सिंहादी चोर वैरी समस्त, दूर पळती निर्धारे. ऋषी सांगे सुरथाप्रती, ऐसे बोलोनी भगवती. गुप्त जाहली निश्चिती, पाहत असता सुरवर. तैदेव होऊनी आनंदयुक्त, स्वाधिकारांते पावले त्वरित. यज्ञ भागादी समस्त, पूर्वीचे घरी पावले. देवीने शुंभ निशुंभ असुर, मारिले पराक्रमी दुर्धर. मग उरले दैत्य समग्र, पाताल भुवनी प्रवेशले. मेधा ऋषी सांगे सुरथा,
या प्रकारे देवी तत्वता केवळ जन्म मृत्यूरहिता निरंतर नित्य असे परिभक्त कार्या लागून पुनः पुन्हा होऊनी उत्पन्न या विश्वाचे परिपालन करीती जाहली महामाया. ती या विश्वाते मोहित सर्व जगाते उत्पन्न करीत प्रार्थिली असता त्वरित विज्ञानवृद्धी देत असे. तिने ब्रह्मांड व्यापिले समस्त महाकाली महामारी निश्चित तिची सृष्टी जाहली अद्भुत भूतस्थिती करीत असे. तिची अनादी जाण वृद्धिप्रदा गृही होऊन भवकाली सर्व कल्याण करीत असे भूतांचे. तैसीच विनाशकाळी जाण अलक्ष्मी होय नाशा लागून एवं सर्वकाली सनातन संचली असे महामाया. यास्तव पुष्पधूपादिकेसी सविता पूजिता जगदंबेसी शुभमती पुत्रभक्तांसी देतसे धनही अपार. विद्यार्थी विद्यावंत होती राज्य लोभिया राज्यप्राप्ती भार्यार्थीयासी अंगना निश्चिती मनोहारिणी प्राप्त होय. धर्माचे ठाई बुद्धी सतत अंती उत्तम गती देत असो या प्रकारे निश्चित चरित्र महिमा वर्णिला. आता पुढले अध्यायी जाण सुरथा वैश्याम वरप्रदान देईल स्वये देवी आपण महामाया जगदंबा. या देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करूनी सर्वदा. याचे करिता श्रवण सर्व बाधा जाती निरसून देवी करीतसे श्रवण भक्ताजवळी बैसोनी. त्या श्री अंबिकेसी नमन सर्व भावे असो जाण राममुखे कृपा करून हे महात्म्य वदविले. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने देवाश्चरित महात्म्यवर्णनं तथा भगवती वाक्यनिरूपणं नाम 12 श्रीजगदम्बार्पणमस्तु.